पवित्र सेनाधीश प्रभू, तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे आमच्या अंतःकरणाशी तू बोल आणि तुझं वचन आमच्याकरता संजीवन देणार, बदल घडवणार आणि आमच्यामध्ये नवजीवन देणारं ठरावं, याकरता प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श येशू ख्रिस्त आमचा उद्धार कर, याच्याच प्रियाने गुरुनाथ मागतो होत आहे. आणि आज आपण सर्वजण सावळ्याचा रविवार साजरा करत आहोत आणि आम्ही घोषणा पण दिल्या. काय काय घोषणा दिल्या? होसाना होसाना, धन्यवाद देत असो. होसाना होसाना. आजचा दिवस हा विशेष महत्वाचा दिवस आहे. काय झालं आजच्या दिवशी? आपण हा सगळा सण साजरा करतोय किंवा जी फेरी काढली, हे सगळं केलं, नेमकं काय झालं? का आपण हे करत आहोत माहित आहे तुम्हाला? बऱ्याचदा काय होतं, का करतो, कशासाठी करतो, याचा अर्थ काय, काहीच माहित नसतं. फक्त करायचं म्हणून आम्ही करत राहतो. का का आज आम्ही एवढं चर्च सजवलंय है ना? का सजवलंय? नेमका काय अर्थ आहे याचा? काय अर्थ आहे? काय झालं की आम्ही आज का आनंद करतोय? अजून 4 दिवसानंतर काय आहे? गुड फ्रायडे आहे ना? उत्तम शुक्रवार आहे. आणि त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला स्तंभावरती खेळण्यात आलं, त्यांना आमच्यासाठी आपला जीव दिला. आणि हे सगळं होत असताना आम्ही अचानकच आज आनंद करत आहोत. का करत आहोत? आज काय झालं? प्रभू येशू ख्रिस्तानं जयोत्सवानं यरूशलेममध्ये प्रवेश केला. काय केलं? सांगा सांगा, बोला बोला. प्रभू येशू ख्रिस्तानं जयोत्सवानं यरूशलेममध्ये प्रवेश केला. कोणीतरी कोणत्या तरी शहरात प्रवेश केला, याच्यात वेगळं काय? परंतु हा जो प्रवेश आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेतला, हा प्रवेश मात्र साधा नव्हता. हा प्रवेश ठरवून ठेवण्यात आलेला होता. आणि प्रभू सांगतो की जा, तुम्ही काय करा, एक गाढवीचं शिंगरू तुम्हाला बांधलेले दिसेल, ते सोडून आणा. आणि जर कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करता, तर त्याला सांगा. काय सांगा? प्रभूला याची गरज आहे. आणि मग तो आला. ते गाढवीचं शिंगरू जेव्हा त्याच्या जवळ आणलं गेलं, लोकांनी काय केलं माहितीये का? आपली वस्त्र काढली आणि ती वस्त्र त्याच्यावरती, त्या गाढवावरती अंथरली. त्याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताला बसवलं. काही लोकांनी काय केलं? आपली वस्त्र काढली आणि ते काय केले? त्या गाढवाच्या समोर त्यांनी अंतरले. प्रभू येशू ख्रिस्त जिथून जिथून जात होता तिथे तिथे ते आपले वस्त्र अंथरू लागले. आणि काही लोकांनी काय केलं? झाडाच्या डहाळ्या काढल्या आणि ते येशू ख्रिस्ताच्या समोर ते अंथरू लागले. ते हातात घेऊन चालत नव्हते, खाली अंतरत होते. आता वस्त्र काढली म्हणजे काय? तसं माझ्या अंगात आहे 2-3 जागे आहेत. तसं जे वरचा जागा आहे, तो वरचा जागा ते काढत होते आणि प्रभूच्या त्या पायाच्या खाली ते ठेवत होते. हे सगळं जे सुरू होतं ते काय होतं माहित आहे? ते होतं प्रभू येशू ख्रिस्ताचा राजा म्हणून स्वीकार करणं. काय म्हणून स्वीकार करणं? काय म्हणून स्वीकार करणं? राजा म्हणून स्वीकार करणं. कारण पूर्वीच्या काळामध्ये राजाची जी घोषणा व्हायची, ती राजाची घोषणा अशाच प्रकारे व्हायची. जेव्हा येहू राजा झाला, येहू नावाचा जेव्हा राजा इस्रायलावरती राज्य करू लागला आणि जेव्हा तो राजा झाला हे घोषित करण्यात आलं, तेव्हा लोकांनी काय केलं? शिंग वाजवले, त्याला गाढवावर बसवलं आणि त्यांनी काय केलं? त्याच्या समोर आपले कपडे अंथरले, त्याच्या समोर झाडाच्या डहाळ्या अंतरल्या आणि त्यांनी त्याला नमून मुजरा केला आणि ते म्हणाले, येहू राजा झाला, येहू राजा झाला. तीच गोष्ट ते कुणासाठी करत आहेत? प्रभू येशू ख्रिस्तासाठी.
तीच गोष्ट ते कोणासाठी करत आहेत? प्रभू येशूसाठी. आणि ते या कृतीच्या द्वारे काय सांगत आहेत? झावळ्या अंतरण्याच्या द्वारे, कपडे अंतरण्याच्या द्वारे ते काय सांगत आहेत? येशू आमचा राजा आहे. ही जी फेरी आहे किंवा हा जो रॅली आहे किंवा येशू ख्रिस्ताचं जे येणं होतं ते स्वतःमध्येच पूर्ण उपासना होती. ती काय होती? स्वतःमध्येच परिपूर्ण उपासना. ती काय होती? स्वतःमध्येच परिपूर्ण उपासना. काय होतं त्या उपासनेमध्ये? त्या उपासनेमध्ये सर्व काही होतं. त्या उपासनेमध्ये प्रभूची उपस्थिती होती. होती? कोण? प्रभू येशू ख्रिस्त काय? त्या उपासनेमध्ये भक्तगण होते. कोण होते? भक्तगण होते. होते होते. त्या उपासनेमध्ये अर्पण होतं. आपली वस्त्र अर्पण केली, झाडाच्या डहाळ्यावर अंतरल्या. त्या उपासनेमध्ये गीत होतं. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो ऊर्ध्वलोकी होसान्ना. आणि त्या उपासनेमध्ये संदेश देखील होता. काय संदेश होता? की तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. म्हणजेच ती जी फेरी आहे किंवा ते जे येणं आहे तेच स्वतःमध्ये एक परिपूर्ण उपासना आहे. काय आहे? परिपूर्ण उपासना. आज सकाळी आमची पण फेरी निघाली आहे ना. बरेच लोक सहभागी झाले असतील. जे झाले नाहीत त्यांनी ती उपासना चुकवली. कारण ती फेरी नुसतीच फेरी नाही आहे. ती फेरी स्वतःमध्येच एक काय आहे? उपासना आहे. स्वतःमध्येच एक आराधना. ज्यांनी सकाळची फेरी आज चुकवली त्यांनी ती उपासना चुकवली. कारण ती फेरी नुसती फेरी नाही आहे. ते फक्त तरुण मंडळाचं काम नाही किंवा ते फक्त झावळ्या घेऊन फिरणं नाही आहे. ती फेरी जगाला सांगणं आहे, साक्ष देणं आहे. काय साक्ष माहित आहे का? मी या जगाचा नाही, मी प्रभूचा आहे आणि प्रभू माझ्या जीवनाचा राजा आहे. आम्ही चर्चमध्ये येऊन बसणं आणि आम्ही हातामध्ये झावळ्या घेऊन ख्रिस्ताची साक्ष देणं फरक आहे. फरक आहे. जर आज कुणाला सकाळी फेरीला जायला जमलं नसेल तर खूप मोठी संधी चुकवली. चुकवली संधी. कारण ती स्वतःमध्ये एक सुंदर उपासना होती. त्या उपासनेमध्ये प्रभू, त्याचं गौरव, तुमची स्तुती, आराधना, अर्पण, तुमचं जीवनाची साक्ष सगळं काही होतं. आम्हाला काय वाटतं? फक्त चर्चची एक फेरी तर आहे तरुण मुलं करतील किंवा चालतील, तसं नाही आहे. ते जगाला साक्ष देणं आहे. कसली साक्ष देणं? मी प्रभूचा आहे आणि प्रभू माझ्या जीवनाचा राजा आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला राजा म्हणून स्वीकारलं. काय केलं त्यांनी? राजा म्हणून स्वीकारलं. कुणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. आज तुम्ही आणि मी झावळ्या घेऊन फिरणं, घोषणा देणं हे सगळं करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये राजा म्हणून स्वीकारलं आहे का? देवाचं वचन सांगतं, तुम्ही स्वतःचे नवा मोलाने विकत घेतलेले आहात, येशूचं शरीर आहात. आम्ही कोण आहोत? मोलाने विकत घेतलेले प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर. आणि जर आम्ही शरीर आहोत, मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. राजा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आमच्या जीवनाचा राजा कोण असला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त. आहे का हो? बऱ्याचदा आमच्या जीवनाचा राजा आम्ही स्वतःच असतो. आमचं स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम असतं आणि म्हणून आम्हाला कुणी काय सांगितलं पटत नाही. कुणी काय शिकवायला गेलं आम्हाला ऐकवत नाही.
आणि कोणी जर आम्हाला जास्तच उपदेश करू लागलं, आम्हाला त्याचा राग येतो. का? कारण आम्हाला स्वतःवर भरपूर प्रेम आहे आणि आमच्या जीवनाचा राजा कोण आहे? आम्ही स्वतःच आहे. आम्ही स्वतःच. आज त्या झावळ्या घेणं, गजर करणं, घोषणा देणं फक्त तेवढंच नाहीये. आज त्याचा अर्थ आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये राजा म्हणून सन्मानानं निमंत्रण देणं. स्तोत्र 24 सांगतं, अहो पुरातन द्वारांनो उंच व्हा, अहो वेशींनो उन्नत व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर हाच प्रतापशाली राजा. आमच्या अंतःकरणाच्या वेशी उंच करणं, दरवाजे उंच करणं आणि प्रभू येशूला आमच्या जीवनामध्ये निमंत्रण देणं, हा झावळ्याचा सण आहे. केवळ झावळ्या हातामध्ये घेऊन घोषणा देणं नव्हे, त्याला आमच्या जीवनामध्ये निमंत्रण देणं. आम्ही निमंत्रण देतो का हो त्याला? आणि त्याला जर निमंत्रण द्यायचं आहे तर आमच्या जीवनातील आमच्या मीपणाला आमच्या मनाच्या सिंहासनावरून खाली फेकणं गरजेचं आहे. ते लोक काय करत होते? ते आपल्या वस्त्रांना प्रभू येशूच्या चरणी ठेवत होते, झाडाच्या डहाळ्यांना प्रभू येशूच्या चरणी ठेवत होते. नेहमी ते करणं गरजेचं आहे. आम्हाला काय करायचं आहे? जे जे कपडे आम्ही घातलेत ना, मीपणाचा, प्रतिष्ठेचा, गौरवाचा, सन्मानाचा, माझं अस्तित्व, माझं काहीतरी नाव आहे, माझी काहीतरी ओळख आहे, हे जे सगळे कपडे आम्ही आमच्या जीवनाला घातलेले आहेत, सगळे कपडे प्रभू येशूच्या चरणी आम्हाला ठेवायचे आहे आणि आम्हाला सांगायचे आहे, प्रभू तू तुडवत ये, धुळीस मिळू दे आमचा मीपणा, धुळीस मिळू दे आमचा स्वाभिमान, धुळीस मिळू दे आमचं स्वतःचं अस्तित्व, धुळीस मिळू दे माझं गौरव, माझी प्रतिष्ठा, माझा मान, माझा मनात्मक, माझा सन्मान, सगळं काही धुळीस मिळू दे. त्याच्यावर चालत ये, तू ते तुडवत ये प्रभू. असा मीपणा तुडवून टाक. वस्त्र अर्पण करणं याचा अर्थ हा आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाचं संपूर्ण समर्पण त्याला करायचं. आम्ही केलंय का कधी? पवित्र परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही आलोय का कधी? कारण मला तुम्हाला सांगू द्या, जो कोणी व्यक्ती परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो त्याला स्वतःच्या चुकांची, पापांची जाणीव होतेच होते. जर कोणी परमेश्वराच्या समोर येत आहे आणि त्याला स्वतःच्या चुकांची आणि पापांची जाणीव होत नाही आहे, देवाच्या जवळ आलेलाच नाही. यशया जो संदेष्टा होता, तो जेव्हा देवाच्या समोर येतो तो म्हणतो, हाय हाय मी आता मरणार, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो. दानिएल जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आला, 1 महिना आजारी पडला, भीतीनं व्यापला, कारण त्याला त्याच्या सुखाचं. त्यानं 21 दिवस उपवास आणि प्रार्थना केल्या, पापांची कबुली दिली. एहेजकेल जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आला, घाबरला, लटलटू लागला, तर पायावर उभं राहता येत नव्हतं. देवाने त्याला आज्ञा केली, आपल्या पायावर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन. पेत्र जेव्हा प्रभूच्या समोर आला, सगळ्यात पहिल्यांदा
त्याच्या नावेमध्ये प्रभू येशू बसला होता आणि त्यांनी रात्रभर मासेमारी करून काही सापडलं नव्हतं. येशूच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी मासेमारी केली आणि भरपूर मासे सापडले, पेत्राचं पहिलं वाक्य काय आहे माहित आहे? प्रभू माझ्यापासून निघून जा, कारण मी पापी मनुष्य. जे जे कोणी प्रभूच्या सानिध्यामध्ये आले, जे जे कोणी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आले, त्यांना कशाची जाणीव झाली? त्यांच्या पापाची. तुम्ही आणि मी प्रभूच्या सानिध्यामध्ये येत असताना आम्हाला आमच्या पापांची जाणीव होत आहे का? जर होत नाहीये तर आम्ही खूप लांब आहे प्रभूपासून, खूप लांब आहे. देवाच्या लेकरांनो, झावळ्यांचा सण म्हणजे येशूला अंतःकरणामध्ये राजा म्हणून स्वीकारलं. तो पवित्र राजा आहे, अशुद्धतेमध्ये राहत नाही. तो कसा राजा आहे? पवित्र, अशुद्धतेमध्ये राहत नाही. मी व्यसनामध्ये आहे, मी पापामध्ये आहे, मी बंधनामध्ये आहे, मी अशुद्धतेमध्ये आहे, मी व्यभिचारामध्ये आहे, मी चुकीच्या गोष्टी बघत आहे, मी चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी आहे, मी चुकीच्या गोष्टी बोलतो. तो राजा माझ्या जीवनात येणार नाही, तो येणार नाही. कारण जर त्याला यायचं आहे तर त्याचं पहिलं काम आहे यरूशलेमामध्ये प्रवेश केल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यात पहिली जी कोणती गोष्ट केली ती म्हणजे मंदिराचं शुद्धीकरण. आणि म्हणूनच लोक त्याच्या विरुद्ध झाले. लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताला राजा म्हणून स्वीकारताना आनंद झाला होता. त्यांना काय वाटलं माहित आहे का? की हा आम्हाला राज्य मिळवून देणारा राजा आहे आणि ते त्याच्या मागे आले. परंतु 4च दिवसानंतर हे लोक येशू ख्रिस्ताला म्हणतात, याला वधस्तंभी खिळा. का माहित आहे का? कारण येशू ख्रिस्तानं त्यांच्या धार्मिकतेला हात घातला. येशू ख्रिस्तानं त्यांचं जिथं श्रद्धा होती त्या मंदिरामध्ये हात घातला. येशू ख्रिस्तानं त्यांच्या श्रद्धेला हात घातला. कारण तोपर्यंत त्यांना वाटत होतं की ते जे काही करत आहे ते सगळं कसं आहे? बरोबरच आहे. मंदिरामध्ये चुकीच्या गोष्टी सुरू होत्या तरी देखील लोकांना मंदिराचा अभिमान होता. मंदिरामध्ये क्रय विक्रय सुरू होता तरी देखील लोकांना मंदिराचा अभिमान होता. मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा व्यापार सुरू होता आणि तरी देखील लोकांना मंदिराचा अभिमान वाटत होता. जेव्हा येशूनं मंदिराला हात घातला, लोक त्याच्यापासून दूर गेले. येशूला भावनेशी खेळायला नको पाहिजे होतं, श्रद्धेशी खेळायला नको पाहिजे होतं. त्यांची असणारी जी प्रौढीची गोष्ट, सन्मानाची गोष्ट त्याला हात लावायला नको होता. पण तो राजा अपवित्रतेत राहूच शकत नाही. तुमचं आणि माझं शरीर देवाचं मंदिर आहे. तुमचं आणि माझं शरीर देवाचं मंदिर आहे आणि या शरीरामध्ये व्यापार सुरू आहे. तर यामुळे याचा अभिमानच आहे. या शरीरामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये सगळ्या कुटील, विचित्र, भयानक गोष्टी सुरू आहेत आणि तरी देखील आम्हाला याचा अभिमानच आहे. लटून थटूनच येतोय ना चर्चला येताना. या शरीरामध्ये, मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पापांची योजना सुरू आहे आणि तरी देखील
अभिमानच वाटत आहे. देवाच्या लेकरांना तो राजा जेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा आमचं हे हृदय, हे मंदिर स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे. आणि म्हणून जर त्याला आज बोलवायचं आहे, तो एकटा येणार नाही. तो हातामध्ये चाबूक घेऊन येणार आहे, कोरडा घेऊन येणार आहे आणि आमच्या जीवनातील चुकीच्या प्रत्येक गोष्टीला फटके मारून बाहेर काढण्यासाठी येणार आहे. असंच नाही आहे, प्रेमळ नाही आहे. आज तो प्रेमळ नाही आहे, आज तो अधिकाराने येत आणि आज तो चाबूक घेऊन येत आहे, कोरडा घेऊन येत आहे, शिक्षा घेऊन येत आहे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या शरीर रूपी मंदिरामध्ये जर अशुद्धता आहे तर तो आम्हाला म्हणतो, माझं मंदिर सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर होईल असं लिहिलेलं असताना तुम्ही ते लुटारूंची गुहा केलं आहे. कुणाची गुहा? लुटारूंची गुहा. आमचं मंदिर, आमचं शरीर, देवाचं मंदिर काय व्हायला पाहिजे होतं? सर्व राष्ट्रीयांसाठी प्रार्थना मंदिर. मला तुम्हाला सांगू द्या, फार वेगळं आहे प्रभूचं आमच्या जीवनामध्ये येणं. आमच्या जीवनातून कुणासाठी प्रार्थना व्हायला पाहिजे? कुणासाठी प्रार्थना व्हायला पाहिजे? काय म्हणतं देवाचं वचन? माझं मंदिर सर्व राष्ट्रीयांसाठी प्रार्थना मंदिर व्हावं. असं असताना तुम्ही ते काय केलेलं आहे? लुटारूंची गुहा. आमच्या जीवनातून कुणासाठी प्रार्थना व्हायला पाहिजे? सर्व राष्ट्रीयांसाठी. आणि आम्ही प्रार्थना नाही, आम्ही व्यापार करत आहे. प्रभू मला हे दे, मला ते दे, मग मी असं करतो, मग मी तसं करतो, असं होऊ दे, मग मी तसं करतो, दमक होऊ दे, मेणबत्ती देतो, असं देतो, धान्य देतो, पैसे देतो, पहिला पगार देतो, नोकरी लागू दे. व्यापार सुरू आहे. काय सुरू आहे? व्यापार. कोण करत आहे? आम्ही स्वतः. कुठं? या शरीर रूपी मंदिरामध्ये. मला जे पाहिजे ते देवानं मला द्यावं, त्यासाठी मी परमेश्वराबरोबर व्यापार करत आहे. कोणाबरोबर व्यापार करत आहे? आणि आई वडील पण मुलांना सांगतात, बायबल वाचा, प्रार्थना करा, पहिला नंबर मिळेल. आई वडील मुलांना तेच शिकवत आहे, व्यापार करायला. अमुक काहीतरी केलं म्हणजे तमुक काहीतरी मिळेल. सर्व राष्ट्रीयांसाठी प्रार्थना मंदिर व्हावं. आम्ही ते काय केलंय? लुटारूंची गुहा. आणि म्हणून जर तो राजा आमच्या जीवनामध्ये यायचा आहे तर तो कुणाला शुद्ध करणार आहे? पहिल्यांदा आमच्या मनाला, विचारांना, आमच्या शरीर रूपी मंदिराला. ज्यांना हे सहन होत नाही ते देवापासून लांब जातात. ज्यांना हे सहन होत नाही ते बाजूला पडतात. एक विनोद होता नवरा बायकोचा. नवरा पेपर वाचत बसला होता, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की दारू शरीरासाठी हानिकारक आहे. आणि नवऱ्यानं मोठ्यानं ती बातमी वाचली. शेजारी बायको ऐकत होती. नवऱ्यानं बघितलं बायको ऐकते. पेपरमध्ये लिहिले दारू शरीरासाठी हानिकारक आहे. तर बघितलं बायकोला ऐकलं, तो म्हणला आजपासून बंद. बायकोला आनंद झाला. बायको म्हटली खरंच दारू बंद? म्हटलं दारू नाही, पेपर बंद. तसं अनेकांचं होतं. वचन जेव्हा आमच्या चुका दाखवू लागतं ना, आम्ही वचन वाचणं बंद करून टाकतो. वचन जेव्हा आमच्या अंतःकरणाला टोचू लागतं ना, आम्ही चर्चमध्ये येणं बंद करतो.
वचन जेव्हा आम्हाला आमच्या चुकांची जाणीव करून देऊ लागतं ना, आम्ही देवापासून लांब जातो. असे कितीतरी लोक आहेत, आता सध्या इथं देखील असतील कदाचित, वचन टोचलं म्हणून मंदिरातच आले नाहीत. वचन टोचत होतं, बायबल वाचलंच नाही. वचन टोचत होतं, प्रार्थनाच केली नाही. जर तो राजा आज तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, तो चाबूक घेऊन येणार आहे आणि फटके बसणार आहे. मान्य असेल तर स्वीकार करा, नाहीतर त्याला वधस्तंभावर खेळायला तयारच आहे आम्ही. जेव्हा जेव्हा मी त्याचं ऐकत नाही, स्वतःच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे, विचाराप्रमाणे वागतो, आम्ही काय करत आहोत? प्रवेश ख्रिस्ताला माझ्या स्वतःसाठी वधस्तंभावर खेळतच आहोत. आता सुद्धा काय माणसं असतील, हा संदेश ऐकून बाहेर जातील तंबाखू खाते. त्याचा स्वीकार करणं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी पूर्ण समर्पणाची आणि आमच्या जीवनावरती त्याला पूर्णपणे नियंत्रण देण्याची गरज आहे. आणि यालाच प्रभू ख्रिस्त म्हणतो, स्वनाकार वधस्तंभ उचलून घेणं, त्याला अनुसरण. आम्ही काय करतो? स्वनाकाराचं दान फक्त देतो, पैशाची गरज नाही आहे. स्वतःचा द्वेष आम्हाला करता आला पाहिजे. आम्ही स्वतःवर प्रेम करतो. माझ्या शरीराला जे पाहिजे ते मला मिळालंच पाहिजे. आमच्या शरीराचा, आपल्या स्वतःचा द्वेष आम्ही ख्रिस्त येशूमध्ये जेव्हा आहोत तेव्हाच करू शकतो. संत पौल म्हणतो, मी माझं शरीर बुकलून ताब्यात ठेवतो, कारण माझं शरीर माझ्या पापाच्या अधीन आहे, माझा आत्मा देवाच्या अधीन आहे. माझं शरीर आणि आत्मा दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. हे कितीतरी कष्टी मनुष्य. आम्ही करत आहोत का युद्ध दररोज देवाला आवडणारं जीवन जगण्यासाठी? आमच्या जीवनामध्ये त्याला राजा म्हणून स्वीकारत आहोत का? जर राजा म्हणून स्वीकारलंय तर इथं पुढे स्वतः चालायचं नाही, स्वतःच लोक वापरायचं नाही. जे राजा सांगेल तेच आम्ही करायचं आहे. आहे का तयारी? जर तयारी असेल तर, आणि तरच आम्ही आज हा जावळ्यांचा सण साजरा करू शकतो. नाहीतर 5 दिवसानंतर आम्ही भेटणारच आहे. याला वधस्तंभी खेळ म्हणणार आहे. जर आज आम्हाला वाटतं की मी ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळणारा नसावा, तर विनंती करूया, प्रभू ये, अंतःकरणामध्ये प्रवेश कर, आम्हाला शुद्ध कर, बदल, आमचं शुद्धीकरण कर, जेणेकरून आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव व्हावं, आमच्या मंदिरामध्ये तुझा गौरव व्हावा. आपण देवाच्या चरणाजवळ जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश्वर, अत्यंत महान देव आहेस, सामर्थ्यशाली प्रभू आहेस. तू जेव्हा प्रवेश करतोस प्रभू, तुझी पवित्रता तू घेऊन येतोस. तू यरूशलेमामध्ये प्रवेश केलास आणि ती तुझी पवित्रता तू मंदिरामध्ये घेऊन गेलास. तू मंदिराचं शुद्धीकरण केलंस प्रभू. आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुला राजा म्हणून आम्ही स्वीकारतो आणि तुझ्या समोर आमचा मीपणा, आमचा मान, प्रतिष्ठा, सन्मान, गौरव, आमची समाजामध्ये असणारी पद, सर्व काही परमेश्वरा, जे आमची वस्त्र आहेत ती सर्व तुझ्या चरणी समर्पित करतो आणि विनंती करतो, तुडव प्रभू, पायदळी तुडव, धुळीस मिळव, आमचा ऱ्हास होऊ दे, तुझी उन्नती होऊ दे. आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो,
आम्ही आमच्या अंतःकरणाच्या परमेश्वर बाबा कमानी उंच करतो, पुरातन द्वार आम्ही उंच करतो, विनंती करतो आमच्या अंतःकरणामध्ये ये प्रभू. तुझ्या नजरेनं दुष्टता उडवून लाव, आमच्या सिंहासनावरून आम्हाला खाली पाड आणि तू स्वतः विराजमान हो. आम्ही प्रार्थना विनंती करतो, आम्हाला शुद्ध कर. आमच्या अंतःकरणामध्ये असणारा व्यापार, आमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सर्व वाईट गोष्टी येशू बाप्पा, सर्व अशुद्धता तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे दूर कर आणि आमच्या जीवनाला शुद्ध कर. आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो, प्रभू तू कार्य कर. यापुढे मी नव्हे, तू माझ्या काही जगावास आणि माझ्या तू सगळं तो घडवून आणावंस प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक कर. याच्याच प्रियाने बोलणार ही प्रार्थना सादर केली म्हणून तर माझ्या